200 मिनिटे होते त्याच्या फक्त 105 मिनिटे राहिली आहेत. आम्ही एवढं कष्ट काय केलं, रानावनात फिरून आम्ही पाणी मिळत नाही आम्हाला टायमाला. 10-12 लाखाची नुकसान झाली, काय थोडी झाली काही. म्हाळुंगे इंगळे परिसरात कंपन्यांमधून सोडण्यात आलेल्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे तब्बल 45 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चराईसाठी गेलेल्या मेंढ्यांनी औद्योगिक परिसरातील साचलेलं दूषित पाणी पिल्यानंतर काही वेळेतच त्यांची प्रकृती बिघडली आणि अनेक मेंढ्यांचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेत मेंढपाळाचं सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 1 वर्षात याच परिसरात अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे औद्योगिक सांडपाण्याच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता दोषी कंपन्यांवर कारवाई होणार का? पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार का? आणि प्रशासन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करेल का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 200 मिनिटे होते त्याच्या फक्त 105 मिनिटे राहिली आहेत. एवढं बकऱ्याची नुकसान झाली, आम्हाला सरकारने भरपाया करून द्या पाहिजे, मदत करायला पाहिजे. आम्ही एवढं कष्ट काय केलं, रानावनात फिरून आम्ही पाणी मिळत नाही आम्हाला टायमाला, अन्न मिळत नाही. टिसलून पडती काही टायमाला बकऱ्याकडं मी. इतकी हाल परिस्थिती आमची. सरकारने आम्हाला केलीच पाहिजे मदत. 10-12 लाखाची नुकसान झाली, काय थोडी झाली काही. थोडी नुकसान झाली आमची बकऱ्यांची. काय खाण्यात आलं, काय पिण्यात आलं हे माहीत नाही झालं. मेंढ्या बारी गेल्या नुसत्या अख्ख्या सेलक्या. नमस्कार, मी डॉक्टर पठाण, सहाय्यक पशुसंवर्धन रोग अन्वेषण, पुणे. सकाळी आम्हाला 10 वाजता कळाले की रात्री एक इन्सिडेंट झाला आहे. मेंढ्यांना काही पॉयझनिंग झालेली आणि त्या अनुषंगाने मी माहिती घेतली. तर रात्री आमची टीम इथली जी लोकल आहे, डॉक्टर शिंदे आणि त्यांचा जो स्टाफ आहे डॉक्टर पाटील, रात्री पोचले होते. त्यांनी ट्रीटमेंट केलेली. जवळपास 50 ते 60 बकऱ्यांना, मेंढ्यांना त्यांनी सलाईन वगैरे ट्रीटमेंट केलेली आहे. आणि त्यापैकी फक्त 3 बकऱ्या ह्या दगावलेल्या आहेत. बाकीच्या ज्या ट्रीटमेंटच्या पूर्वी आणि त्या 3 त्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे. आणि पोस्टमॉर्टम फाइंडिंग आणि काही सॅम्पल्स आम्ही टेस्ट करण्यासाठी घेऊन जाणार आहोत. तसेच हे रायगडमधून निघालेल्या मायग्रेटरी जे मेंढ्या आहेत हे बारामतीला जाणार होते आणि मीनवाईल त्यांना हा MIDCचा भाग लागला आणि पाण्याचा जो स्रोत मिळाला तर ह्या कळपाला तिथं त्यांनी पाणी पाजलं आणि रात्री त्यांना कळाले की काहीतरी त्यांचं पॉयझनिंगमुळं अनइझी फील करत आहेत. त्या हिशोबाने रात्री ट्रीटमेंट वगैरे झालेलं आहे. आज सकाळी आम्ही भेट दिली. जवळपास 41 मेंढ्या दगावलेल्या आहेत. त्यापैकी 3 ते 4 मेंढ्या पोस्टमॉर्टम केलं आणि सॅम्पल घेतले आणि पाण्याचे पण सॅम्पल घेऊ आणि जे काही निदान आहे ते कळवण्यात.